काल नाशिकमध्ये शरद पवारांनी रोहित पवारांबाबत एक सूचक विधान केलं होतं। त्यानंतर आता आज नाशिकमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर्स देखील झळकू लागलेत। आढावा घेतलेला आहे शुभम बोडकेनं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं नाशिकमध्ये रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागलाय। आपण जर बघू शकतो नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरामध्ये हा बॅनर लागलाय आणि सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर त्यांचे समर्थक लावतायत। त्यामुळे कुठेतरी आता रोहित पवार यांचा देखील भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार यांनी रोहितची 5 वर्ष ही तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची 5 वर्ष ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी असेल असं शरद पवार यांनी काल जामखेड या ठिकाणी रोहित पवार यांच्या विविध विकास कामांच्या कार्यक्रमाप्रसंगी एक विधान केलं होतं आणि या विधानानंतर रोहित पवार यांना येणाऱ्या काळामध्ये मोठी जबाबदारी मिळेल आणि ती राज्य पातळीवरची जबाबदारी असेल असं देखील चर्चा सुरू झाली होती। आणि त्यानंतर आज रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नाशिकमध्ये रोहित पवार यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावलंय। भावी मुख्यमंत्री खरा वादा रोहित दादा असं या बॅनरवर आशय आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये या बॅनरची चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।